पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 23 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 24व्या श्लोकाचा आपण आता विचार करणार आहोत। खरं तर आपण 22 श्लोकाचा व्यवस्थित बारकाईने अभ्यास केलेला आहे। 23वा श्लोक हा फक्त विभागणी सांगणारा असल्यामुळे, विभागणी म्हणजे समाधीची विभागणी सांगणारा असल्यामुळे आपण 23व्या श्लोकाचा तसा विचार केलेला नाही। 23व्या श्लोकामध्ये फक्त समाधी कुठल्या कुठल्या यांचा अभ्यास सांगितलेला आहे। सविकल्पो निर्विकल्प समाधिर्द्विविधो हृदि दृश्य शब्दानुविध्येन सविकल्प पुनर्द्विधा, असा हा 23व्या क्रमांकाचा श्लोक होता। समाधी 2 प्रकारच्या आहेत, एक सविकल्प एक निर्विकल्प। आणि सविकल्प समाधीमध्ये 2 पुन्हा प्रकार आहेत, एक दृश्य अनुविद आणि शब्द अनुविद, म्हणजे दृश्यानुविद आणि शब्दानुविद अशा या 2 सविकल्प समाधी आहेत। यापैकी या 24व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये आपण दृश्यानुविद समाधीचा अभ्यास करीत आहोत, किंवा आपल्याला हा अभ्यास करायचा आहे। कामध्याश्चित्तगा दृश्यः तत् साक्षीत्वेन चेतनम ध्यायेद दृश्यानुविद्धोयम समाधी सविकल्पः। समाधी योग्यांची आणि समाधी ज्ञानियांची अशा 2 प्रकारच्या समाधी असतात, हे खरं तर बऱ्यापैकी लोकांना माहीतच नाही आहे। समाधी म्हटल्यानंतर योग्यांची समाधी इतकी प्रचलित आहे की ज्ञानमार्गामध्ये त्यापेक्षा वेगळं काहीतरी आहे किंवा वेगळी समाधी आहे हे ज्ञानमार्गामध्ये असणाऱ्यांना सुद्धा माहीत नाही। ही फार मोठी गमतीची गोष्ट आहे, कारण की या समाधींचा अभ्यास जरी एखादा करू लागला तरी तो घसरून पुन्हा योग्यांच्या समाधीवरच जातो, कारण की त्यांना असं वाटतं की ज्ञानमार्गामध्ये जी समाधी सांगितलेली आहे ती आणि योग्यांची समाधी एकच आहे, परंतु असं नाही। कारण की योग्यांची जी समाधी आहे त्यामध्ये अष्टांग योग आहे, त्यामध्ये क्रमाने यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी असा क्रम आहे। आणि त्यामध्ये त्यांना जी समाधी प्राप्त होते ती समाधी म्हणजेच आपली निर्विकल्प समाधी आहे असंही काहींचं म्हणणं आढळतं। अर्थात आपण या 2 वेगवेगळ्या उपायांच्या द्वारे प्राप्त होणाऱ्या समाधींचा काही एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत नाही। दोघांची समाधी भिन्न आहे, दोघांचा अभ्यास भिन्न आहे। त्यामुळे ज्याला ज्या मार्गाने जाणं योग्य वाटतं आणि ज्याला ज्याचा अधिकार आहे त्याने त्या मार्गाने जावं आणि त्या समाधींचा अभ्यास करावा। परंतु समाधी ही प्राप्त करावी हे मात्र नक्की। समाधी ही एक अवस्था आहे। समाधी अवस्था जी आहे ही प्राप्त करणं गरजेचं आहे, आणि या समाधी अवस्थेपर्यंत जाण्याचा विचार सुद्धा येणं खरं तर फार अवघड आहे। ऐकणं ठीक आहे, पण आपल्याला तसं वाटणं की आपण समाधी प्राप्त करावी इतका वेळ नाही आपल्याकडे। आपल्याकडे वेळ नाही, आपल्याकडे बरंच काम आहे, त्यामुळे समाधी वगैरे लावायची हा काही विचार येऊ शकत नाही। आणि त्यात महाराजांनी आता सांगितलं की ज्ञानमार्गातली आणि
योग मार्गातली समाधी वेगळी आहे. त्यामुळे आता आपल्याला आता तर अजूनच आपलं टेन्शनच गेलं, काही गरजच नाही राहिली, नाही का. समाधीसाठी जगा, समाधी प्राप्त करण्यासाठी जगा, जगण्यासाठी जगू नका. का जगतोय हे कळण्यातच आयुष्य जातं जवळजवळ सगळ्यांचंच, आणि तरी मरताना कळत नाही का जगलो. समाधी प्राप्त करण्यासाठीच जगलं पाहिजे. म्हणजे सकाळी जागा झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच विचार पाहिजे, काय समाधी कशी प्राप्त होईल. आणि असं जर तुम्ही घरात आणि बाकीच्या लोकांना सगळ्यांना सांगत सुटले की मला आता समाधी प्राप्त करायची आहे, मी समाधीत जाणार आहे, तर मात्र काय होईल, सगळे घाबरून जातील. म्हणजे हा जर समाधीत गेला तर आपलं कसं व्हायचं. कोणाचं काही होत नाही, कोणाचं काही अडत नाही, पण समाधी प्राप्त करावी, समाधी प्राप्त करायला पाहिजे, हा हेतू ठेवून जगलं पाहिजे. समाधी सारखं सुख खरं तर कशातच नाही. सर्वोत्कृष्ट सुख समाधीत आहे. मग ती योग्याची असो का ज्ञानी यांची असो, सर्वोत्कृष्ट सुख जगामध्ये कुठे आहे, समाधीमध्ये आहे. परंतु असं असून सुद्धा या सुखाकडे कोणाची ओढ दिसत नाही, या सुखाकडे जाण्याचा कोणाला विचारही येत नाही. त्याचं कारण काय. त्याचं कारण असं आहे की या समाधीमध्ये जे काही सुख मिळतं हे सुख साधारणपणे सर्व जीवांना सहजच सुषुप्ती अवस्थेत मिळतं. पण ती सुषुप्ती अवस्था जागृत आणि स्वप्न अवस्थेंना निर्माण करणारी दोषयुक्त अवस्था आहे, हे मात्र जीवांना कळत नाही. अडचण काय, समाधीतलं सुख सुषुप्तीमध्येच मिळतं, पण त्या सुषुप्तीमधून दोन अवस्था पुढे उत्पन्न होतात. स्वप्न आणि जागृत प्रपंच तयार होतो. अधिक तो खरा वाटतो, अधिक काय होतो, खरा वाटतो, हे कळत. आणि हाच मोठा दोष आहे. मग जर आपल्याला रोजच विनासायासाने सुषुप्तीचं सुख मिळतंय तर समाधीसाठी कोण प्रयत्न करेल. सहजपणे समाधीच्या नादी कोण लागेल. म्हणून कोणी काही समाधीच्या नादी लागत नाही, कारण की जागृत स्वप्न या दोन अवस्था निर्माण करणारी जरी सुषुप्ती अवस्था असली तरी जागृत आणि स्वप्न अवस्थेचं आपल्याला तसं काही वावडं नाही. उलट आपल्याला जागृत अवस्था आवडते. म्हणजे एकाच वेळेस किती गमती आहेत. दिवसभरात जागृत अवस्थेमध्ये पाहिजे तेवढ्या गमती करायच्या आणि पुन्हा रात्री सुषुप्ती अवस्थेमध्ये समाधीचं सुख भोगायचं, पुन्हा स्वप्नामध्ये वाटेल तेवढ्या गमती भोगायच्या, पुन्हा सुषुप्तीमध्ये समाधीचं सुख भोगायचं. असं जर या तीन अवस्थेमध्ये जीव फिरत राहील, या तीन अवस्थेमध्ये जर त्याला गंमत वाटत राहील, तर तो या पलीकडे असलेल्या समाधी अवस्थेकडे जाईल का, जाणार नाही. म्हणून जिथपर्यंत या तीन अवस्थेंचा वीट येत नाही, जिथपर्यंत तीन अवस्थेंचा वीट येत तिथपर्यंत समाधीचा प्रश्न येत नाही. पण तीन अवस्थेमधली सुषुप्ती अवस्था तर मूढ अवस्था आहे. मूढ पण आहे तिथे, तिथे काही कळतच नाही काय चाललंय. म्हणजे कुठल्याही प्रकारचा तिथे काय बोध नाही, काही माहिती नाही. फक्त सुखानुभव जो आहे तो आहे, आणि तो सुद्धा जागृत अवस्थेमध्ये सांगण्या इतपतच आहे. म्हणजे स्मृती रूपाने फक्त तो सांगता येतोय. म्हणजे फक्त आठवण राहते आपल्याला की आपण झोपलो होतो आणि सुखाने झोपलो होतो, एवढंच आपल्याला माहित आहे. त्यामुळे या जागृत अवस्थेमध्ये वाटणारी गंमत आपण सोडायला तयार नाही. खरं तर आपल्याला शक्य झालं असतं तर आपण कायमच जागृतीत राहिलो असतो. शक्य झालं असतं तर शक्य होत नाहीये. नाहीतर जवळजवळ सगळे जीव कायम जागृतीतच राहिले असते, झोपलेच नसते, म्हणजे सुषुप्ती अवस्थेत गेलेच नसते. एवढी जागृती आवडते. स्वप्न पण आवडतं, जागृतीच आवडते असं नाही, स्वप्न पण आवडतं. सुषुप्ती म्हणजे आपण खरं तर एवढी आवडत नाही. काम करून करून थकतो म्हणून झोपतो, नाहीतर तसं झोपणारच नाही. शक्य झालं तर काही काही लोकांना 24 तास कमी पडतं. रात्री उशिरापर्यंत 12-1 वाजेपर्यंत जागतात आणि परत पाठे उठून कामाला निघतात. परत 4ला उठा, 3ला उठा, काहींना इतक्या लवकर उठून पुन्हा मार्गाला लागावं लागतं. अशी पण काहींची परिस्थिती. 6 तास, 5 तास, 4 तास झोपतात काही लोक. इतकी दयनीय अवस्था आहे. शारीरिक म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या तर हानी आहेच, पण या जागृत अवस्थेचा मोठा भ्रम किती दृढ होत चालला हे कळत नाही. त्यामुळे जे एखादा झोपून राहिला तर त्याचं भलं होईल असं मी म्हणत नाही, कारण ती पण एक भ्रमाचीच अवस्था आहे.
पण जागृतीचं एवढं आपल्याला कौतुक आहे की आपण या जागृतीच्या नादात सुषुप्तीला विसरून गेलो, आणि सुषुप्ती ही समाधी आहे हे पण विसरून गेलो, कारण की त्या सुषुप्तीमधून पुन्हा जागृतीची ओढ आहे. असो, तर या 3 अवस्था ज्या आहेत, या 3 अवस्थेंचीच आपल्याला खास मजा वाटत असल्यामुळे आपण समाधी या अवस्थेचा विचार करत नाही. आपल्याला कोणी शिकवत नाही. लहान मुलाला जन्माला आल्यानंतर कोणीही शिकवत नाही, बाळा तुला समाधी लावायची आहे, समाधीसाठी तुला जगायचं आहे, समाधीसाठी प्रयत्न करायचा आहे, हे लहान मुलाला कोणीही शिकवत नाही. जागृतीमध्ये कसं जगायचं हे शिकवणाऱ्या सगळ्या शाळा आहेत. आईबापही तसलेच आहेत, गणगोतही तसलंच आहे. असं शिकवत नाहीत की काय करायचंय तुला, समाधी ही एक अवस्था असते, ती अवस्था प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचा, हे कोणी शिकवत नाही. का? कारण यांना झेपत नाही, यांना हौस नाही ना. जी आईबापाला हौस असते तीच लेकराच्या माथी मारण्याचा प्रयत्न दिसतो जगामध्ये. आईबापाला असं जर वाटत असेल की आपण शाळा शिकायला पाहिजे होती पण शिकू शकलो नाही, त्यांना जर वाटलं तसं तर ते मुलाला शाळा शिकवतात. आता यांना आईबापालाच वाटत नाही की आपण समाधी प्राप्त करायला पाहिजे होती, हे त्यांना माहीतच नाही. त्याच्यामुळे ते मुलाला तरी कसं सांगणार. माणसं मरून जातात कशामध्ये, जागृती स्वप्न सुषुप्तीमध्ये, पण समाधीचा विचार येत नाही. समाधी या अवस्थेशी घेणं देणं नाही, माहीतच नाही काय आहे समाधी. समाधी अवस्थेत गेलो तर सगळं बंद पडेल व्यवहार, ही भीती आहे. गंमत कुठे आहे, जर आपण समाधीत गेलो तर सगळं बंद पडेल, ही एक भीती आहे. म्हणून कुठे समाधीच्या नादी लागत नाही. असो, एकूण काय, समाधीशी कोणाला घेणं देणं. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या समाधीशी काहीतरी घेणं देणं आहे तर इथून पुढे तुमच्यासाठी अभ्यास. पण तुम्हाला जर असं मी म्हटल्यामुळे वाटत असेल तर काही उपयोग नाही. पण समजा काही हरकत नाही, मी म्हटलो म्हणून का होईना वाटायला लागलं तरी काही हरकत नाही. तर इथून पुढे जगण्याचा आपला जो हेतू असावा तो काय असावा, समाधी, समाधी प्राप्त करणे आहे. हे आपलं काय आता टार्गेट आहे. आपलं टार्गेट आहे समाधी प्राप्त करणे. लॉंग टर्म टार्गेट आहे आपलं ते. म्हणजे कधीपर्यंत लागली पाहिजे, मरायच्या आत समाधी प्राप्त झाली पाहिजे. मरायला किती दिवस बाकी आहे, अजून एक 40 वर्ष तर काय पान हलत नाही आपलं. म्हणजे वागण्याहून तरी असं दिसतंय लोकांच्या, इतके रममाण आहेत नको नको त्या गोष्टीमध्ये. मला कीव येते बरेच लोकांची. मला काही म्हणता येत नाही, हा भाग नाही राहणार, पण कीव येते. कारण एखाद्याला काय म्हणावं तर आपलं विनाकारण पोटपाणी बंद व्हायचं, लोक दक्षिण द्यायची बंद करायची नाही का, अशी भीती वाटते. म्हणून मी काही म्हणत नाही. वेळ आपल्याकडे नाही, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाच अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी मना, नित्य मृत्यू समीप आहे, हाच अनुताप घेऊनी सावध. वेदांत शास्त्र, साधू संत मृत्यूची भीती दाखवत नाही, उलट मृत्यूतून बाहेर काढतात. मृत्यू नावाच्या महारोगापासून बाहेर काढणारा हा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा मृत्यूची भीती दाखवणारा संप्रदाय नव्हे, आणि पुन्हा पुन्हा गटांगळ्या खात राहा, पुन्हा पुन्हा जन्माला या मरा असं सांगणाराही हा संप्रदाय अजिबात नव्हे. परंतु काहीतरी कसा तरी कुठून तरी अभ्यास करणारे काही मध्ये महाराज लोक तयार झालेले असल्यामुळे त्यांनी या संप्रदायाविषयी अपप्रचार फार मोठ्या प्रमाणात करून ठेवलेला आहे. त्याला आता काही कोणी करू शकत. परंतु याचा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये सगळं काही संपुष्टात आलं असं म्हणता येत नाही. वारकरी संप्रदायाची जी काही माहिती आहे ही वारकरी संप्रदायामध्ये असणाऱ्या थोर संतांच्या ग्रंथांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर नक्कीच कोणालाही लक्षात येऊ शकते. असो, तर समाधी, या समाधीशी आपल्याला काय पाहिजे, हौस पाहिजे. जगण्यामध्ये हौस पाहिजे. पण जगताना हौस कसली असते हे फार महत्वाचं आहे. कारण हौस असल्याशिवाय जगण्यात मजा नसते. काहीतरी हौस लागते, काहीतरी हौस घेऊन मनुष्य जगतो आणि मग त्याचं जगणं सुंदर होतं. जगणं सुंदर आहे असं म्हणतात ना, पण कधी सुंदर आहे, काहीतरी हौस पाहिजे. मग कुठली हौस असावी, ज्याची त्याची हौस निरनिराळी आहे. समाधी ही हौस घेऊन आपण जगू शकतो. कारण आपलं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर जगातल्या बाकीच्या माणसांपेक्षा काही वेगळं नाही, सारखंच आहे. म्हणजे जगातल्या माणसांच्या भावना, जगातल्या माणसांचं जगणं आणि आपलं जगणं यात काही फरक राहणार नाही. मग प्रत्येक जण निरनिराळ्या कारणासाठी जगतो, निरनिराळ्या हौसेसाठी जगतो. तर आपली पण हौस एक काहीतरी निराळी असू शकते. आणि ही हौस कुठली असावी, समाधी प्राप्त करण्याची हौस असावी.
समाधीत काय सुख आहे? एकदा का समाधीच्या नादी एखाद्याला लागला आणि थोडं जरी त्याला समाधीची चटक लागली की विषय संपला. तो समाधीपर्यंत पोहोचणार म्हणजे पोहोचणार. कसं आहे, एकदा का समाधीचं काय झालं पाहिजे, फक्त चटक लागली पाहिजे की मग तो गेला पुढे. तसं वाघाच्या जिभेला फक्त माणसाचं रक्त लागायला लागतं. काय लागायला लागतं? वाघ हा माणूस कधीच खात नसतो. वाघ काय करत नाही, वाघ माणसाला कधीही खात नाही. माणूस हा 2 पायाचा प्राणी आहे, वाघ हा 4 पायाच्या प्राण्यालाच फक्त खातो. असा नियम आहे सृष्टीमध्ये. पण तरी सुद्धा वाघ माणसावर हल्ला का करतो, वाघ माणसाला का खातो? चुकून जर वाघाने 4 पायाचा माणूस म्हणून शेतात काम करणाऱ्या 2 पायाच्या माणसाला धरलं, 2 पायाचा माणूस शेतात वाकून जर उभा राहिला तर कसा दिसतो? तो 4 पायाचा दिसतो. वाकून काम करतोय. वाघाला वाटतं हा 4 पायाचा आहे प्राणी, तो त्याच्यावर हल्ला करतो आणि त्याला तो मारतो. आता त्याचं जर एकदा रक्त लागलं वाघाच्या जिभेला की काय होणार आहे? तिथून पुढे वाघ 4 पायाच्या प्राण्यामध्ये रस ठेवत, त्याला रस कशामध्ये असतो? हा असला प्राणी भेटला पाहिजे खायला. मग तिथून पुढे त्याला माणसालाच खाण्यामध्ये गंमत वाटते. म्हणून वाघाच्या तोंडाला काहीही करून माणसाचं रक्त नाही लागलं पाहिजे. चटक येते, एकदा लागली की विषय संपला. तसंच ही समाधीची हौस ही काय आहे, एक चटक आहे, ती लागली पाहिजे. ती लागेल का नाही माहित नाही, ती लागून घ्यायची का नाही मोठा प्रश्न आहे, पण ती एक हौस आहे. ज्या कुठल्या जन्मामध्ये आपल्याला ती हौस करावी असं वाटेल त्या दिवशी आपण या मार्गाला यावं. तिथपर्यंत काय आपल्यासाठी हा मार्ग नव्हे. कशासाठी जगावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे. तुम्ही कशासाठी जगता हे दुसऱ्यांनी सांगायची गरज नाही. स्वतः ठरवायला पाहिजे आपण कशासाठी जगावं. म्हणजे प्रमुख हेतू जगण्यातला काय असावा आणि दुय्यम हेतू काय असावा. जसं दारुड्या जगतो कशासाठी? मुलाबाळांसाठी, गणगोतासाठी. दारुड्याचं जगणं कोणासाठी असतं? दारुड्या पूर्ण आयुष्य जगतो व्यवस्थित, पण कोणासाठी जगतो? त्याच्या आतमध्ये कायम एकच भाव असतो. तो दिसतो सगळ्यांमध्ये, करतो सगळं. दारुड्या कामालाही जाताना दिसेल. दारुड्या कामाला जातो का नाही? जातो. सगळं करतो. त्याचा व्यवहार कुठे बंद पडलाय? दारुड्या नातेवाईकांकडे जातो का नाही? जे नातेवाईक त्याला शिवे देतात, शितू करतात, त्याच्याकडे पण जातो. निर्लज्जपणे जातो. पण जातो कसा? दारूला सोडून जातो. उलट हा प्रयत्न करतो की या कुठल्या नातेवाईकाकडे आपला कार्यक्रम सफल होईल. हे तर त्याला फार मजा असते, नाही का? त्याला काही लाज लज्जा भान शरम असं काही नसतं. का? कारण जगणं फक्त एकाच गोष्टीसाठी आहे. जगताना जगासारखा दिसतो, पण आतमध्ये नव्हे, त्याच्या वागण्यातही कायम सगळ्यांना लक्षात हा कसा आहे. आणि बरेच लोक हे पण म्हणतात तो काय आता पिलेला आहे म्हणून, नाही तर तो चांगला माणूस आहे. नाहीतर तसंच माझ्या बाबतीतही लोक म्हणतात ते जरा आता फक्त थोडेसे बिघडलेत म्हणून, नाही तर ते चांगले आहेत तसे, आहे का नाही? असं आपल्या बाबत पण म्हणायला पाहिजे. तसे चांगले आहेत ते, फक्त त्यांनी देवाचा विषय नाही काढला पाहिजे. जर त्यांनी हा विषय काढला की मग जरा ते, नाहीतर माणूस चांगला आहे. त्यांनी फक्त ज्ञानेश्वरी किंवा हे असलं काहीतरी काढायला नको म्हणजे. असो, समाधी ही काय? ही एक नशा आहे. ही काय? एकदा का ही नशा जडली की तुमचा विषय संपला. हा विषय संपला, पण ती नशा लागली पाहिजे. असं कुठली लागू देत? योग्यांची समाधीची लागू देत, नाही तर ज्ञानी यांच्या समाधीची लागू. कुठल्याही समाधीची चटक लागू दे, पण लागू देत काय हरकत नाही. एखादा चांगदेव झाला तरी काय हरकत नाही, नाही का? ज्ञानदेवाचा अवतार होईलच पुढे, पण लागू देत. समाधीची चटक लागू देत. सगळ्यात उत्कृष्ट अवस्था आहे. 4 देहांच्या 4 अवस्था आहेत. समाधी एक अवस्था आहे ना. एकूण 5 अवस्था आहेत, पण या 4 अवस्था प्रमुख आपल्याला माहितच आहेत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि 5वी अवस्था मूर्छा. 6वी पण अवस्था तशी मरण. पण मरण ही अवस्था तशी धरता येत नाही, कारण मरण म्हणजे शरीर सोडावं लागतं, म्हणजे शरीराचा संबंध राहता येत नाही. म्हणून 5च अवस्था: जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि मूर्छा. मूर्छा ही जरा वेगळीच एक अवस्था आहे, अर्ध मुग्ध अवस्था आहे ती. असो, आपल्याला त्या काही अवस्थेचा विचार नाही करायचा. तर जागा झाल्यापासून झोपेपर्यंत इच्छा कसली पाहिजे? समाधी प्राप्त करण्याची इच्छा पाहिजे. कारण या अवस्थेला सहज जाता येत नाही. जागृत, स्वप्न, सुषुप्ती सहज जाता येत. जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थेला जा असं सांगावं लागत नाही. त्यासाठी काही अभ्यास नाही करावा लागत. जन्माला आलेल्या मुलाला
आईला शिकवावं लागत नाही की जागा हो, झोप, स्वप्नात जा, हे काय शिकवावं लागतं काय? आईने मुलाला नाही सांगितलं तरी मुलगा जो आहे तो या तिन्ही अवस्थेमधून आपोआपच स्वतःहूनच जातो. मुलगा म्हणजे जीव, प्रत्येक जीव हा या 3 अवस्थेमधून सहज जातो. त्याला कोणीही शिकवायची गरज नाही. काय? या 3 अवस्थेमध्ये फिर, हे कोणाला शिकवायची गरज आहे? कोणाला शिकवायची गरज? पण समाधी या अवस्थेत जा, हे शिकवावं लागतं. परमार्थ फक्त एवढाच आहे. परमार्थ म्हणजे जागृत स्वप्न सुषुप्ती मधलं काही शिकवणे नव्हे. आणि जिथपर्यंत जागृत स्वप्न सुषुप्ती मधलं काहीतरी शिकवणे आहे तिथपर्यंत परमार्थ नव्हे, तिथपर्यंत संसार आहे. म्हणून तुम्ही जागृत स्वप्न सुषुप्तीबद्दल आणि त्याच्यामधलं काहीही विचारलं आणि महाराजांनी उत्तर दिलं तर समजायचं महाराजही वेडे आहेत आणि आपणही त्यांच्यासारखेच आहोत. दोघंही सारखेच आहेत. या 3 अवस्था सोडून 4थ्या अवस्थेचा जर विचार यायला लागला, त्याच्याविषयी जर आपला अभ्यास सुरू झाला तर परमार्थ त्या दिवशी सुरू होतो. कुठल्या अवस्थेचं विचारायचं नाही. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे काही त्याचा संबंध ठेवायचा नाही. त्याच्याबद्दल काही आठवायचं नाही, त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. पण लोक सगळ्यात जास्तीत जास्त कशाबद्दल विचारतात? सगळ्यात जास्त कशाबद्दल विचारतात? जागृतीतलंच विचारतात. जागृती काय विचारत नाही. जागृती म्हणजे काय आहे हे विचारत नाही. जागृती मधलं काहीतरी विचारत. बायकोने असं म्हटलं, नवऱ्याने असं म्हटलं, पैशांचा प्रॉब्लेम आहे, याची अडचण आहे, त्याची कटकट आहे, याची तळमळ आहे, बस हेच सगळं आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. जागृती बद्दल सुद्धा काही माहित नाही, विचारत नाही. जागृतीतलं काहीतरी विचारत बसतात आणि काहीतरी करत बसतात. त्याच्यातच धन्यता म्हणत, त्याच्यातच रममाण होण्यामध्ये गंमत वाटत. काही थोडी माणसं स्वप्नाबद्दल पण विचारतात. हो महाराज, मला स्वप्नामध्ये नाग दिसला, स्वप्नामध्ये मला रेडा दिसला, स्वप्नामध्ये मला अमकं दिसलं, तमकं दिसलं, तुम्ही जरा अर्थ सांगा, काय नक्की असावं, असं विचारतात लोक. जागृतीतलं जसं महाराजांना विचारतात तसं कशातलं विचारतात? स्वप्नातलं पण विचारतात. काही लोक स्वप्नातलं येऊन विचारतात महाराजांना, महाराजांचा काहीतरी अर्थ लावून द्या. मग त्याला जर नाग दिसला असं त्याला सांगायचं शंकराची पूजा कर. स्वप्नात त्याला जर नाग दिसला तर त्याला काय सांगावं लागतंय? शंकराची पूजा कर. वारुळ दिसले तर मुंग्यांची पूजा कर. काय दिसेल तशी पूजा कर. नाही, हत्ती दिसला तर गणपतीची पूजा कर. प्रकाश दिसला तर सूर्याची पूजा कर. कोणीतरी छातीवर बसून दणके मारतय असं वाटलं तर देवीची पूजा कर. असं काहीतरी त्याला सांगावं लागतं ना. कुठले महाराज आहे त्याच्यावर पण नाही काय सांगणार, पुस्तकं पण असतील त्यावर. स्वप्नाचे अर्थ पण ह्याची संख्या कमी आहे. ह्यांची काय आहे? ह्याची संख्या कमी आहे. त्याच्या पुढं सुषुप्तीतलं विचारणारे सुषुप्तीबद्दल नाही विचारत. सुषुप्तीबद्दल कोणी विचारत नाही. जागृतीतलं विचारणाऱ्यांची संख्या जास्त, सुषुप्तीतलं विचारणारी संख्याच नाही, माणूसच नाही त्याच. महाराज सुषुप्तीबद्दल सांगा, सुषुप्तीतलं सांगा, स्वप्नातलं सांगायला सांगतात, जागृतीतलं सांगायला सांगतात, पण सुषुप्तीतलं सांगायला त्याचा काही कोणाला अभ्यास नाही. या 3 गोष्टीमध्ये, या 3 अवस्थांमध्ये जर लोक जास्तीत जास्त या कार्यामध्ये म्हणजे स्वप्न आणि जागृती या 2 कार्यरूप असलेल्या अवस्थांमध्येच लोक जर धन्यता मानतात तर त्यांना समाधी या अवस्थेची काय घेणं देणं होणार. म्हणून आता हे जे काही आपण करणार आहे अभ्यास, हा अभ्यास आपल्यासाठी आहे का नाही असं पहिले जरा समजावून बघा स्वतःला की आपल्याला पाहिजे का हे याची गरज आहे का आपल्याला, यासाठी आपण विचार करतोय का. समाधीत गेलं पाहिजे, समाधीत राहिलं पाहिजे. जागृती स्वप्न आणि सुषुप्तीशी काही घेणं देणं नाही. कारण ह्या अवस्थेची गंमत कशी आहे? या अवस्थेची गंमत काय? एका वेळेस एकाच अवस्थेत राहत आहेत. काय? जीव हा एका वेळेस कुठल्या अवस्थेत राहू शकतो? एका वेळेस एकाच अवस्थेत राहू शकतो. प्रामुख्याने तो एका वेळेस एकाच अवस्थेत राहू शकतो. पण थोडी जरा त्याने थोडा प्रयत्न केला तर त्याला एकाच वेळेस 2 अवस्थेत पण राहता येत. म्हणजे जागृतीत आहे पण जागृतीत असतानाच स्वप्न बघायचं. काय करायचं? असं पण एखादा करू शकतो. पण ती काही खरी अवस्था नसते, ती फक्त काय असते? गंमत असते. जागृतीतच सुषुप्तीत जायचं, म्हणजे जागृत अवस्थेमध्येच तंद्रीत राहायचं, म्हणजे कशाचंच भान नाही, असं पण करतात. पण ही काही खरी अवस्था नाही. खरं जर बघितलं तर जीवाला एका वेळेस एकाच अवस्थेत प्रामुख्याने राहता येत. एक तर जागृतीमध्ये, एक तर स्वप्नामध्ये, एक तर बस एवढंच. नाहीतर
समाधीमध्ये. पण समाधी ही अवस्था अशी अवस्था आहे की एकदा का त्या समाधी अवस्थेत एखादा गेला की ह्या 3 अवस्थांना उखडून टाकतो. ती काय करते? समाधी ही अवस्था या 3 अवस्थेंचा समूळ नाश करते. कारण 2 अवस्था या सुषुप्तीवर अवलंबून आहे. जागृत आणि स्वप्न या 2 अवस्था सुषुप्तीवर अवलंबून आहे. म्हणजे सुषुप्तीच्या पासून या 2 तयार झालेल्या अवस्था आहेत. त्यामुळे एखादा जर समाधीत गेला तर तो सुषुप्ती या बीजाला आणि स्वप्न आणि जागृती या झाडाला सगळ्यांना खाऊन टाकतो. म्हणून सुषुप्तीत गेला की या 3 अवस्था संपल्या. त्या पुन्हा उद्भूत होत नाहीत, त्या पुन्हा तयार होत नाहीत. म्हणून समाधी ही सर्वश्रेष्ठ अवस्था मानलेली आहे. समाधी ही काय? सर्वश्रेष्ठ अवस्था. एकदा समाधीत गेला की त्याला या 3 अवस्था राहत नाहीत. पण या 3 अवस्थेंचं तसं नाही. जो सुषुप्तीत असतो तो जागृतीत जातो, तो स्वप्नात जातो. म्हणजे ज्याला सुषुप्ती अवस्था आहे त्याला जागृत पण असते, स्वप्न पण असते. ज्याला जागृत आहे त्याला स्वप्न पण असते, सुषुप्ती पण असते. पण ज्याला समाधी आहे त्याला ह्या 3 अवस्था राहत नाही. म्हणून समाधी या अवस्थेमध्ये या 3 अवस्थेंचा नाश आहे. आणि 3 अवस्थेंचा नाश झाल्यानंतर त्या 3 अवस्थेशी संबंधित जे काही असेल त्याचा नाश आहे. म्हणून समाधी प्राप्त करावी. पण मग जर या समाधीने या 3 अवस्थेसह त्या अवस्थेमध्ये जे काही असेल त्या सगळ्यांचाच नाश होतो, तर ह्याची आवड कोणाला राहील? म्हणजे याची आवड नसली तरच समाधीची इच्छा होईल. या सगळ्यांचा नाश व्हावा, म्हणजे या सगळ्यांशी आपल्याला काही राहू नये असं वाटल्याशिवाय समाधीची इच्छा कशी होईल? म्हणून पूर्ण जगताविषयी विरक्ती आल्याशिवाय समाधी होत नाही. 3 अवस्था म्हणजे त्रिलोक, त्रिलोकाविषयी वैराग्य आल्याशिवाय समाधीचा प्रश्न येतच नाही. समाधी लावण्याचा विषयच येत नाही. कारण काय होणार आहे? समाधीमध्ये त्रिलोकाचा नाश होणार, समाधीमध्ये 3 अवस्थेंचा नाश होणार, समाधीमध्ये 3 शरीराचा नाश होणार. मग समाधीमध्ये जर या सगळ्याचाच नाश होणार आहे तर या सगळ्यांचा नाश व्हावा अशी इच्छा असल्याशिवाय समाधीची इच्छा कशी होईल? असं साधं गणित आहे त्याचं. मग जेवढ्यांना समाधीची इच्छा दिसत नाही त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे त्यांना त्रिलोकामध्ये कशाशी तरी घेणं देणं आहे, 3 अवस्थेमध्ये कशाशी तरी घेणं देणं आहे, 3 शरीरामध्ये कशाशी तरी घेणं देणं आहे. आणि म्हणून समाधीशी घेणं देणं नाहीये. असा कैमुत्तिक न्याय आहे ना. मग आता करणार काय? 3 लोकांविषयी विरक्ती, विरक्ती विना ज्ञानाशी. ज्ञान म्हणजे समाधी. आपली समाधी काय? समाधी हा संस्कृत शब्द आहे असं जर धरलं तर समाधी हा पुल्लिंगी शब्द आहे. ही समाधी नाही, हा समाधी असा उल्लेख सर्वत्र आढळतो. परंतु मी मागेही बऱ्याच वेळा माझ्याशी जे कोणी बोलतं त्यांना सांगितलंय की संस्कृतमध्ये जरी हा शब्द पुल्लिंगी असला तरी आपल्या बोलीभाषेमध्ये आपण समाधी ही स्त्रीलिंगी असे अर्थानेच बोलतो. म्हणून आपण समाधी ती म्हटलं तरी काही हरकत नाही. एकदमच व्याकरणाचा प्रश्न आला तर कदाचित आपलं बोलणं चुकीचं आहे. पण आपण मराठी भाषेमध्ये समाधी हा शब्द पुल्लिंगी का स्त्रीलिंगी हा वादाचा विषय होऊ शकतो. संस्कृतमध्ये तो वादाचा विषय नाही, संस्कृतमध्ये हा शब्द पुल्लिंगीचा आहे. पण तुम्हाला जर वाटलं तो पुल्लिंगी म्हणून वापरायला हरकत नाही, स्त्रीलिंगी म्हणून वापरायचा तरी हरकत. खरं तर समाधी हा शब्द ना पुल्लिंगी ना स्त्रीलिंगी न पुंसकलिंगी घ्यायला पाहिजे. कारण समाधी हा शब्द ब्रह्माशी संबंधित आहे आणि ब्रह्म न पुंसक नाही का. त्यामुळे त्यात काही वाद करण्यात अर्थ नाही. ती समाधी म्हणा किंवा तो समाधी म्हणा, पण समाधी ही ब्रह्माशी संबंधित आहे, समाधी ही ज्ञानाशी संबंधित आहे. आपली जी समाधी आहे ही काही या 3 अवस्थेसारखी अवस्था नाहीये. उलट ही समाधी अशी आहे की या समाधीत एकदा गेला की तो पुन्हा जागृती घेत नाही. पण योग्याची समाधी अशी समाधी आहे की ज्या समाधीमध्ये एखादा गेला की तो पुन्हा खाली आल्यानंतर जागृती देतो. पुन्हा कुठे येतो? पुन्हा जागृती देतो. म्हणजे त्याच्या जागृतीचं खंडन होत नाही. म्हणजे या वाटा निराळ्या आहेत. या वाटा काय आहेत? निराळ्या आहेत. योग्यांच्या समाधीपेक्षा ज्ञानांची समाधी सोपी आहे. नाही सोपीच आहे. त्रास म्हणजे योग्यांना जेवढा त्रास आहे त्याच्या मानाने जर ज्ञान मार्गाच्या समाधीचा विचार केला तर त्रासच नाहीये काही. योग्यांच्या समाधीला जेवढा त्रास आहे, जितके कष्ट आहेत तेवढे ज्ञानीयांच्या समाधीला कष्ट नाही असं फक्त आपण ऐकलंय. ज्या ती साधू संतांनी असं सांगितलंय. ज्ञानदेवांनी 12व्या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या योगाची या वाटा जे निघाले का सुभटा, ठीक आहे नाही, त्यामुळे त्यांना
दुःख आहे, त्यांना त्रास आहे, यातना आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. पण ज्ञान मार्गाच्या समाधीमध्ये असं काही नाही आहे, एवढा त्रास नाही आहे. पण ही समाधी जरी त्रासदायक नसली तरी त्या समाधीची इच्छा तर पाहिजे. काही काही गोष्टी कशा असतात, त्रासदायक नसतात, त्याने त्रास होणार नसतो, ते सुखकारक असतात, पण आधी मुळात त्याची इच्छा तर पाहिजे. जसं उदाहरण एखादं सात्विक अन्न आहे, उदाहरणार्थ फळं किंवा एखादं सात्विक अन्न, आता हे खाल्ल्यानंतर त्रास होणार नसतो, म्हणजे सुखकारक ते अन्न असतं, पण ते अन्न खाण्याची इच्छा तर पाहिजे. लोक म्हणतात हे काय मिळमिळीत खाताय, जरा झणझणीत करा, नाही का? कसं पाहिजे? मिळमिळीत जे आहे त्याची इच्छा नाही, पण सुखकारक आहे, उद्या त्रास नाही, भविष्यात त्रास होत नाही ना. म्हणजे सुखकारक असून सुद्धा त्याची आवड आहे का नाही हा मोठा प्रश्न आहे. तसं समाधी ही सुखकारक आहे, अनंत जन्मांमध्ये आपल्याला सुख देणारी आहे. अनंत जन्म, अनंत म्हणजे अंत नाही, पुन्हा अनंत काळासाठी जी आपल्याला सुख देणारी आहे ती अवस्था, तिची आवड तर पाहिजे. या समाधीची आवड निर्माण करा, ती आपोमत होणार नाहीये. काय होणार नाही? अजिबात होणार नाही. आपोमत होणार नाही म्हणून परमार्थ करा. परमार्थ का करावा? परमार्थ म्हणजे काय हे पहिलं कळलं की करावं की नाही हे कळायला पाहिजे. जागृत स्वप्न सुषुप्तीमध्ये जो काही गोंधळ चालतो हा सगळा प्रारब्धावर चालतो. काय चालतो? हे सगळं प्रारब्धावर चालतो अख्खे. पण समाधी प्राप्त करणे हे काही प्रारब्धाच्या हातात नाही. समाधी प्राप्त करणं हे, कारण ही त्याच्या पलीकडली एक अवस्था आहे. प्रारब्धाच्या खेळात जे बसतं ते कुठे आहे? फक्त समाधी नाही, फक्त सुषुप्ती, स्वप्न, जागृत, हे प्रारब्धाच्या हातात आहे. हा सगळा खेळ प्रारब्धाकडे आहे. पण समाधी ही आपल्याला प्रयत्नाधीन आहे. आणि कोणाच्या प्रयत्नाधीन आहे? देहाच्या प्रयत्नाधीन नाही. कारण कोणाच्या प्रयत्नाधीन हे पण कळलं पाहिजे, तंत्र कळलं पाहिजे. हे पुरुष तंत्र आहे. हे काय? किंवा त्याला शास्त्रामध्ये स्वतंत्र असं म्हणतात. समाधी हे स्वतंत्र आहे. समाधी हा पुरुष तंत्र आहे, वस्तुतंत्र आहे. काय? वस्तुतंत्र, पुरुषतंत्र, स्वतंत्र आहे. हे त्या व्यतिरिक्त कुठलं तंत्र नाही आहे. आणि म्हणून या तिघांच्या ते हातात नाही. कोणाच्या? स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीराच्या ते हातात नाही. स्थूल, सूक्ष्म, कारण शरीराचा इथे उपयोग नाही. स्थूल, सूक्ष्म, कारण शरीरातल्या कोणाचाही इथे उपयोग नाही. समाधीसाठी कोणाचा उपयोग नाही? स्थूल, सूक्ष्म, कारण शरीरातल्या कोणाचाही इथे उपयोग नाही. म्हणजे कारण शरीरामध्ये असलेल्या किंवा सूक्ष्म शरीरामध्ये असलेल्या किंवा जागृत म्हणजे स्थूल शरीरामध्ये उपलब्ध असणाऱ्या कोणाचाही इथे उपयोग नाही. परमार्थ कोणाचं तंत्र आहे असं लिहिलं शास्त्रामध्ये. वस्तुतंत्र, पुरुषतंत्र, स्वतंत्र असं शास्त्रामध्ये शब्द आहेत. पण याच्या व्यतिरिक्त कोणालाही जर तुम्ही समाधीच्या पाठीमागे पाठवलं तर याच्यापैकी कोणापैकी? स्थूल, सूक्ष्म, कारण यापैकी कोणालाही समाधीच्या पाठीमागे पाठवलं तर हाताला काहीच लागणार नाही. जे लागेल ते ज्ञानमार्गाने सांगितलेली समाधी नाहीये. म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय का नाही करायचंय, कशासाठी करायचंय हे सगळं कळून घेतलं पाहिजे ना. परमार्थ करणार म्हणजे आपण काय करणार? महाराजांनी काहीतरी आश्रम उघडून दिलाय, तिथं राबायचं, तिथं काहीतरी करायचं, सेवा करायची म्हणजे परमार्थ नाही. तो अत्यंत दुय्यम भाग, अत्यंत दुय्यम भाग आहे. बरं झालं लोक म्हणतात आपलं काही टेन्शन नाही, महाराजांनी काही करू दे, आपण आपला आराम करूया. हा मूर्खपणा आहे. आता हा काय झाला? हा मूर्खपणा आहे. समाधीची इच्छा निर्माण व्हावी म्हणून सेवा करावी, म्हणजे समाधीची इच्छा व्हावी म्हणून काय करावी? सेवा करावी. सेवा करण्यासाठी म्हणून सेवा करू नये. आश्रमातल्या शेताची निगा राखावी म्हणून निगा राखू नये. झाडं वाढावीत म्हणून झाडं वाढवू नयेत. कशासाठी वाढवावी? समाधीची इच्छा निर्माण व्हावी म्हणून वाढव. आता हा हेतू ठेवणं जरा अवघड आहे का? शक्य आहे? अशक्य नाही. आश्रम कशासाठी झाडून घेतो? आश्रम झाडून घेतला तर समाधीची इच्छा निर्माण होईल म्हणून आश्रम झाडून घ्यावा. आश्रमातल्या झाडांना पाणी का घालावं? आश्रमातल्या झाडांची निगा का राखावी? त्यासाठी का झाडं वाढली तर मस्त बरं वाटेल, चांगलं छान वाटेल म्हणून? त्याच्यासाठी नाही येते. त्याला फळं येतील नाही येतील, कीड लागेल का नाही लागेल, आपलं काम काय आहे, आपण कशासाठी करतो हे फार महत्वाचं आहे. बरं, आपण जे काही करतो त्यातून समाधीची इच्छा निर्माण होईल.
आणि समाधीची इच्छा निर्माण होण्यासाठी आध्यात्मिक लोकांचा वीट येणं गरजेचं आहे. सगळ्याचा संबंध आहे एकमेकांचा. सेवा ही सगळ्यात उत्कृष्ट असं साधन आहे की ज्यातून सर्वात लवकर जगाचा वीट येतो आणि सगळ्यात लवकर समाधीची इच्छा निर्माण होते. जितकी सेवा उत्तम, स्थूल सूक्ष्म कारण, तन मन आणि जीव, जीवाने जितकी सेवा लवकर करता येईल तितका तो साधक लवकर वर जाऊ शकतो. म्हणजे त्याला त्रिलोकाविषयी, 3 अवस्थेंविषयी, 3 शरीरांविषयी विरक्ती येऊन समाधीची इच्छा निर्माण होऊ शकते. समाधी स्थूल शरीराला देता येत नाही. स्थूल शरीर समाधीत राहू शकत नाही. योगी लोक हजारो वर्ष स्थूल शरीराला समाधीत ठेवतात. काय करतात? त्यांच्या अंगावर वारुळ साचलेली आहेत, जंगल साचले असे पण आहेत. त्यांच्या अंगावर, त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले, जगाला तपास नाही. पण त्यांची शरीर, स्थूल शरीर कशात आहे? स्थूल शरीर समाधीत, सूक्ष्म शरीर सुद्धा समाधीत. कारण शरीराला समाधी नाही देऊ शकत. बीज आहेत पुनरावृत्तीचं त्यांच्या, म्हणून त्याला समाधी नाही देता येत. पण 2 शरीराला समाधी लावून बीज तसंच ठेवलं जातं. हे योग्यांच्या समाधीचा दोष आहे. काय? 2 शरीरांना समाधी देऊन 3रं शरीर बीज तसंच ठेवलं जातं. म्हणून योगी जरी काही कारणाने त्याने त्याच्या शरीराचा पात झाला, म्हणजे स्थूल शरीर त्याचं सुटलं, की तो पुनरावृत्तीमध्ये त्याला दुसरं शरीर मिळणारच आहे. उच्च लोकाला तो राहील, तिथे त्याला दिव्य शरीर प्राप्त होईल. पुन्हा मग त्याची गती जशी असेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या शरीरांना त्याला प्राप्त व्हावंच लागेल. असो, शरीराची हौस नाही पाहिजे. पण आपल्याला वाटतं मरावंच नाही. आपल्याला काय वाटतंय? सगळे मेले तरी चालते, पण आपण मरायला नाही पाहिजे. भीती आपल्याला कशाची? मरण्याची भीती नाही आपल्याला, शरीर सुटेल याची भीती आहे. भीती कसली आहे? शरीर सुटेल याची भीती आहे. आणि शरीर सुटल्यामुळे आपल्याला भोगणार कसं मग? कारण शरीराच्या द्वारे भोगतो सगळं. भीती कसली आहे? भोग भोगण्यासाठी शरीर पाहिजे. शरीर नाही तर भोग कसे भोगणार? म्हणून शरीर सुटतानाच, शरीर सुटण्याची कल्पना जरी आपल्या समोर आली तरी आपल्याला भीती वाटते. कारण भोगामध्ये तेवढं रममाण आहे. भोग भोगण्यासाठी शरीराची अपेक्षा आहे. शरीर गेलं तर भोग भोगता येणार नाही ही भीती आहे. म्हणून शरीर सुटण्याची भीती म्हणजे मरणाची भीती. परंतु एक शरीर सुटलं तरी दुसरं मिळतं आणि दुसऱ्या शरीराद्वारे भोग भोगला जातो. अनंत जन्म, अनंत शरीरांच्या द्वारे अनंत प्रकारचे भोग भोगत आपण इथपर्यंत आलेलो आहे. कधीतरी सावध व्हावं लागेल. कधीतरी या खेळातून थांबण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. कधीतरी या सगळ्या गोंधळामधून बाहेर पडण्याची इच्छा निर्माण व्हायला पाहिजे. जेव्हा केव्हा होईल तेव्हा त्याला समाधीची इच्छा आहे असं म्हणता येईल. समाधी ज्ञान मार्गामध्ये एकदमच निर्विकल्प समाधीपर्यंत जाण्याचा काही विषय नाही. अष्टांग योगामध्ये तरी ज्या पद्धतीने त्यांच्याकडे सांगण्यात आलेल्या निर्विकल्प समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगतात तो बराच मोठा आहे, अवघड आहे. ज्ञान मार्गामध्ये तसा अवघड नाहीये. पायऱ्या सुद्धा कमीच आहेत. दृश्यानुविद, शब्दानुविद आणि निर्विकल्प, 3च पायऱ्या. पहिली पायरी दृश्यानुविद, दुसरी पायरी शब्दानुविद, तिसरी पायरी निर्विकल्प समाधी. 3च पायऱ्यावर आहे. ह्याच्यासारखं सोपं काम काय? 3च पायऱ्या. पण 3 पायऱ्या जेव्हा आपल्याला पार करायच्या आहेत तेव्हा आपली इच्छा पाहिजे ना, तशी इच्छा पाहिजे, समाधीची इच्छा पाहिजे. त्याशिवाय ह्या पहिल्या पायरीचा संबंध येत नाही, 3ऱ्या पायरीवर जाण्याचाही प्रश्न येत नाही. तर अशी इच्छा आपणा सर्वांमध्ये दृढपणे तयार होत अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या भगवंताच्या कृपेनेच या 3 अवस्थेंचा आपण अभ्यास करणार आहोत. समाधीच्या अंतर्गत असलेल्या या 3 स्थितींचा आपण विचार करणार आहोत. नक्कीच ही समाधी आपल्याला सहज मिळणारी नाही. ज्याप्रमाणे सहज आपण जागृती, स्वप्न, सुषुप्तीत जातो त्याप्रमाणे ही समाधी सहज मिळणं अशक्य आहे. म्हणून बसल्या बसल्या कोणालाही हे महाराजांची कृपा झाली आणि लगेच समाधी लागली असलं काही होणार नाही. महाराजांनी असा हात ठेवला डोक्यावर आणि लगेच समाधीत गेला असला काही प्रकार इकडे होत. कारण ते ह्या मार्गामध्ये काही थोडंफार दिसतात की महाराजांनी हात ठेवला डोक्यावर आणि मग तो समाधीत गेला. त्या वेगळ्या समाधी आहेत, ह्या असल्या प्रकारची समाधी नाही. शक्तिपात आणि असे बरेच काय काय आहेत. तर तसला काही प्रकार इकडे नव्हे बरं, कारण तसे बरेच प्रकार बाजारात आहेत. म्हणून परमार्थ नावाच्या
बाजारामध्ये असले बरेच काही काय आहेत प्रकार. मला एक दोन लोकांनी विचारलं बरेच वेळा, महाराज तुमचं शक्तिपात झालंय हो, तुमची शक्तिपात दीक्षा तुमची झाली आहे का? असू देत, काय हरकत नाही. असं प्रत्येकाचा एक वेगवेगळा मार्ग आहे, अभ्यास आहे, त्याप्रमाणे ते करतात, करायला काय हरकत नाही. दृश्यानुविद समाधी ही पहिली समाधी आपल्याला पाहिजे आहे. प्रयत्नपूर्वक ही समाधी प्राप्त करणे आहे. प्रयत्न करावा लागेल. त्याला काय करावं लागेल? प्रयत्न. कोणाला प्रयत्न करावा लागणार आहे? हातांना, पायाला. कशाला प्रयत्न करावा लागणार आहे? हाताला प्रयत्न करावा लागणार आहे, पायाला प्रयत्न करा. कशाला प्रयत्न करा? हातापायांना हा प्रयत्न करावा लागणार नाही. म्हणून हात असेच पाय तसेच असलं काही प्रकार इकडे नाही. योग्यांच्या समाधीमध्ये कसं असतं, असे पाय ठेवा, तसं हात ठेवा, हेच करा तेच करा, हे असं काहीतरी बरंच काही असतं ना. आपल्याला काय हातापायांना समाधीला आवश्यक नाही. त्यामुळे ज्ञान मार्गाच्या समाधीमध्ये तुमचे हात कसे असावेत, पाय कसे असावेत, तुम्ही कुठल्या आसनात बसावं, असला काही प्रकार नाही इकडे. आसन कुठलं? आसनच नाही कुठलं. आसन काय, कसं बसायला पाहिजे, कुठं बसायला पाहिजे, काही नाही. कुठं बसलाय, कुठं कसा बसलाय, चालता बोलता खाता पिता बसता उठता का, त्याचा त्याचा काही संबंधच नाही ना. यांना कोणाला त्यामध्ये घ्यायचंय का? यांना कोणाला कामाला लावायचं का त्याच्यामध्ये? कोणालाच कामाला. डोळ्यांना नाही, डोळ्यांना नाही, कानाला नाही, नाकाला नाही, हाताला नाही, पायाला नाही, हे सगळ्यांना कोणालाच नाही. हे कोणाला करायचंय? ज्याला करायचंय त्याने केलेलं पाहिजे. आपण आधीच ठरवलंय कोणाला करायचंय. कोणी करायचं ठरवलंय आपण. मी तुम्हाला मगाच पण सांगतो कोणी करायचंय. कोणी करायचंय म्हणजे करायचं कोणी ठरलंय? करायचं कोणी? करायचंय कोणी? दुसरं कोणीच नाही करायचं. कोणी करायचंय? आपणच करायचंय. कोणी करायचंय? आपण. हे कोणाला करायचंय? स्वतः. कोणाला करायचंय? स्वतः. आता तो स्वतःला काय मानतो हा मोठा प्रश्नच आहे खरं, पण स्वतः ते करायचंय. म्हणून स्वतःची जरा थोडीफार तरी सूक्ष्म ओळख पाहिजे. म्हणून पंचीकरणाचा अभ्यास करा. पंचीकरणाचा अभ्यास केल्यानंतर पंचीकरण 2 वेळा वाचलं, महाराज आता मी मुक्त झालो, असं होत नाही. त्यावेळेस कळतं स्व, आणि मग त्या स्वचं तंत्र त्याला अवगत करणे आहे. पंचीकरण अभ्यास केला की मग काय होईल, आपण कोण आहे हे नाही कळालं तरी आपण कोण नाहीये हे तरी वाचून कळेल, नाही का? एवढं जरी कळलं तरी समाधीचा अधिकार आहे. म्हणून पंचीकरण वाचा. बाकीचे जे काही ग्रंथ आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास काय करावा, काय आपण नाही हे कळतं. वेदांतामध्ये हे जे ग्रंथ आहेत अशा प्रकारचे, या ग्रंथांच्या द्वारे आपण काय नाहीत हे पहिल्यांदा कळून घ्या, आणि मग आपण समाधीच्या दिशेने जाण्याचे अधिकारी होणार आहे. जिथपर्यंत स्वतःला शरीर समजतो तिथपर्यंत समाधीचा प्रश्न नाही येत. जिथपर्यंत स्वतःला मन बुद्धी समजतो तिथपर्यंत समाधीचा प्रश्न येत नाही. आपण स्वतःला कोण समजतो याच्यामध्ये फार मोठी अधिकारी वृत्ती आहे. आपण स्वतःला कोण समजतो, आपण काय समजतो स्वतःला, कोण आहोत आपण स्वतःला काय समजतो, समाधी नंतर लागणार आहे. समाधीचा विषय नंतर आहे. आधी आपण स्वतःला काय समजतो यानुसार मग हे करायचं का, करता येईल का नाही हा प्रश्न. इथे लिहिलेलं आहे सगळं काय करायचं, पण काय करायचं हे कोणी करायचं हे माहीत नसल्यामुळे लोक फक्त वाचून हे करायला लागले. आद्य शंकराचार्यांनी लिहून ठेवलं, कुठल्या तरी महाराजांनी त्याचा अर्थ सांगून दिला आणि लागले करायला. पण कोण करणार, कोण करणारा कोण आहे, हे करावं कोणी, हा पण मोठा प्रश्न असतो. आपण स्वतःला काय मानतो त्यानुसार सगळं करत असतो, किंवा काय करायचं त्याच्यानुसार आपण स्वतःला मानत असतो. उलट आपण स्वतःला काय मानतो त्याप्रमाणे आपण सगळं करतो. आपण स्वतःला जर ब्राह्मण मानलं तर आपण काय करणार, ब्राह्मणासारखं कृत्य करणार. किंवा आपल्याला जर ब्राह्मणासारखं कृत्य करायचं असेल तर स्वतःला काय म्हणावं लागेल, आधी काय म्हणावं लागेल, ब्राह्मण म्हणावं लागेल. म्हणजे असं म्हणा किंवा असं म्हणा, पण जे काही करायचं आहे ते करण्यासाठी स्वतःला आधी तसं मानावंच लागतं, त्याशिवाय ते होत नाही. काही काही लोक म्हणतात मी काय स्वतःला ब्राह्मण वगैरे मानत नाही, काही खातो मी, कसाही राहतो. आमच्याकडे असे काही ब्राह्मण ते काय म्हणतात, असलं काय मानत नाही. आता मानतच नाही म्हटलं मग प्रश्न मिटला त्याचा. मग तो आता काही करायला मोकळा. ब्राह्मणाच्या नियमाच्या विरुद्ध तो काही करायला सहज मोकळा आहे. का? कारण तो स्वतःला तो ब्राह्मण मानतच नाही ना.
म्हणजे तुम्ही स्वतःला काय मानता त्यानुसार सगळं करणार आहात. मी जर स्वतःला मुलगा मांडलं तर मला मुलाचे धर्म पाळावेच लागणार आहे. मी स्वतःला आई मांडलं तर मला आईचे धर्म पाळावेच लागणार. मी स्वतःला बाप मांडलं तर बापाचे धर्म पाळावे लागणार. मी स्वतःला काय मांडतो त्यानुसार सगळे धर्म पाळावे लागतात. आणि काय मानायला सांगितलं स्वतःला? स्वधर्म निधनम. वाटोळं कुठं झालंय? स्वधर्मे निधनम परधर्मो भयावह. आपण परधर्मात आहोत. समाधी आपला साधण्याचा प्रश्न येत नाही. आपण स्वतःला काय मानतो? मग एखादा म्हणेल की मी स्वतःला जर स्व मानलं तर झालं का काम? नाही झालं काम. त्यानंतर समाधीला प्राप्त करायची. स्वतःला काय समजतो? काही लोक स्वतःला मी ब्रह्म आहे, निर्गुण आहे, निर्विकार, निष्प्रपंच, निष्कलंक असं म्हणू लागतात. पण ते एकदमच तिथे उडी मारल्यामुळे त्यांना गोंधळलेले असतात. नक्की काय कळत नसतं. कारण त्याचा प्रवास जो आहे तो असा व्यवस्थित झालेला नसतो. त्याला माहीत नसतं नक्की काय. म्हणजे तो असा इकडे पण तिकडे पण असा भरकटत असतो. कधी इकडं कधी होरपळत राहतो. मग कारण की त्याला नक्की कोणी करायचं, काय करायचं, कसं करायचं ह्याच्याबद्दल धड अभ्यास नसल्यामुळे त्याची अशी अवस्था होते. तर समाधी जी आहे ही समाधी आपण प्राप्त करायची. म्हणजे स्वला समाधीचा अधिकार. स्व व्यतिरिक्त समाधीला कोणाचाही अधिकार खरं तर नाही. मग हा स्व जो आहे तो कोण आहे ह्याचा विचार आधी बराच सांगून दिलेला आहे. या ग्रंथामध्ये आपण याचा विचार आधीच केलेला आहे. म्हणजे इथे काय मी नवीन काहीतरी आता सांगतोय असं नाहीये, किंवा इथे आधी काही सांगितलं नाही आता एकदमच समाधीचा विषय सांगताय असं नाही. आधी सगळं सांगितलेलं आहे. पहिल्या श्लोकापासूनच आधी सगळं सांगितलेलं आहे. रूपम दृश्यम लोचनम दृक् तदृश्यम दृक्तु मानसम दृश्याधिवृत्तया साक्षी. आपण कोण आहोत? आपण साक्षी आहोत. स्व हा साक्षी आहे. म्हणजे हे आधी सांगितलंय पहिल्या श्लोकामध्ये. आणि इथे पुन्हा तत् साक्षीत्वेन चेतनम. पुन्हा कोणाकडे झालेले आहेत? पुन्हा ते स्ववरच आलेले आहेत. तो स्व जो आहे तो साक्षी रूप आहे. तो साक्षी आहे. म्हणजे आधी सगळा अभ्यास सांगितलाय, परत इथे आलेले. इथे समाधी प्राप्त करा, समाधी प्राप्त व्हावी असा विषय आहे. ही समाधी डोळ्यांना, कानाला, नाकाला, मनाला, बुद्धीला कोणालाही देता येत नाही. त्यामुळे यांच्या नादी लागू नका. आणि यांनाही नादी लावू नका. यांनाही आपल्या नादी लावून घेऊ नका. आणि आपणही यांच्या नादी लागू नका. नाहीतर काय होईल? आपण एखाद्याच्या नादी लागलो की काय होत असतं? चांगल्याच्या नादी लागलं की सगळं चांगलं 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 चांगलं, वाईटाच्या नादी लागलं की सगळं वाईट 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 असं चालतं. आणि एखादा मिश्र असला तर कधी चांगलं कधी वाईट, कधी चांगलं कधी वाईट, पण नादी लागलेच असतो. तसं हे शरीर जे आहे, शरीर आणि सूक्ष्म शरीर म्हणजे मन बुद्धी, हे कसं आहे? यांच्या नादी लागलं की कधी चांगलं कधी वाईट, कधी चांगलं कधी वाईट, कधी चांगलं कधी वाईट. याच्या बाहेरही कोणाच्या नादी लागलं कधी चांगलं कधी वाईट. तुम्ही कोणाच्या नादी लागले ते काही सांगतात नाही. आपण तर असे शिक्कामोर्तब करून नादी लागलेलो आहेत. शिक्कामोर्तब म्हणजे बरेचसे आपण काय केलंय? शिक्कामोर्तब करून नादी लागलेलो आहोत. शिक्कामोर्तब माहितीये का नाही? आयडेंटिटी कार्ड. शिक्कामोर्तब म्हणजे आयडेंटिटी कार्ड आहे आपल्याकडे. आपण कोण आहे याचं का नाही? लेखी सरकारी दप्तरात पण नोंद आहे आपली. आपण कोण आहे का नाही? अख्ख्या जगामध्ये आपली ओळख आहे. आपल्याला आयडेंटिटी आहे. आधार कार्ड आहे आपल्याकडे का नाही? आहे का नाही? आपलं आधार कार्ड आहे. आपलं हे आधार कार्ड आहे का? आपली ही आयडेंटिटी. पण आपण पक्क केलंय मी हा आणि हे सगळे, आणि मग ह्यांच्या नादी लागलोय आपण. मग ह्याला काय झालं, त्याला काय झालं की डोळ्यातून पाणी, हर्ष नाही तर शोक, अर्जुनाची अवस्था. कारण की आपण नादी लागलो. ते नादी लागणं म्हणजे वाईटाच्याच नादी लागलं तर वाईट असतं असं नाही. चांगल्याच्या नादी लागलं तरी वाईट होत असतं. हे लक्षात यायला फार वेळ लागते. नरकाच्या नादी लागलं म्हणजे वाईट नाही, स्वर्गाच्या नादी लागलं तरी वाईट आहे. स्वर्ग म्हणजे चांगलं, नरक म्हणजे वाईट. अधर्माच्या नादी लागलं म्हणजेच वाईट आहे असं नाही. धर्माच्या नादी लागलं म्हणजे सुद्धा वाईट आहे. म्हणून सर्व धर्म परित्यज्य. हे कळायला वेळ लागतो. आपण कशाच्या नादी लागलो हे आपण शोधलं पाहिजे. आणि आता आपल्याला कळायला पाहिजे की आपण कशाच्या नादी लागावं. मग समाधीचा प्रवास सुरू होईल. स्व, आपण कशाचा विचार करायला पाहिजे? फक्त स्वचा विचार करा. स्व म्हणजे शरीर नाही. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर हे दोन शरीर म्हणजे मी नाही. हे पंचीकरणातून पुन्हा पुन्हा शिका. स्वतःला ते शिकवा.
ही दोन शरीर आपण नाही, या दोन शरीरामध्ये जे काही आहे हे सुद्धा आपण नाही. यांच्या नादी लागल्यामुळे यांचे सगळे धर्म आपल्याला आपले वाटतात. असे वाटत असले तरी आपल्याला त्यांचा काही संबंध वाटतात, आपण त्याला काही करू शकत. पण तरी सुद्धा आपण आणि ते यांचा काही संबंध नाही. जिथपर्यंत स्थूल शरीरात आपण आहोत, स्थूल शरीराशी आपला संबंध आहे, तिथपर्यंत पृथ्वी सोडता नाही येणार. कसं सोडतंय? पृथ्वी सोडायची असेल तर काय करावं? शरीर सोडावं. शरीर सोडलं की पृथ्वीचा संबंध सोडतो. नाहीतर मग यानात बसता आलं पाहिजे. पण एवढं काही आपल्याला परवडत नाही. पण यानात जरी बसून गेला तरी पुन्हा पृथ्वीवर यायची ओढ राहणारच आहे. पण एकदा प्राण गेला म्हणजे याच्यातून ना बाहेर पडला तर पुन्हा पृथ्वीवर दुर्दैवानेच येतो, पुन्हा दुसरं शरीर प्राप्त करण्यासाठी. म्हणून या सर्व आपल्या व्यतिरिक्त असलेल्या पदार्थांचा जो आपला संघ दिसतो तो आपला संघ खरा नाही. तो फक्त एक आपण दुर्दैवाने भ्रामकपणे धारण केलेला संघ आहे. हे वेगवेगळ्या ग्रंथातून अभ्यासून पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. सावध व्हा की आपण हे शरीर, सूक्ष्म शरीर आणि त्यांची इंद्रिये हे आपण नाही. त्यामुळे यांच्या नादी आपण लागत नाही. आपण आपल्याच नादी लागावं. आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय कोण असावं? आपणच आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय असावं. खरं तर आपणच आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय आहोतच, पण आपण लबाडी करतो. आपण तुमच्यासाठी आम्ही सगळं करतोय असं म्हणतो. असं काही आपण कधीही कोणी करत नसतं. हे सत्य जे आहे ते मान्य करा. आईला मुलगा मुलासाठी प्रिय नसून स्वतःसाठी प्रिय असतो. नवऱ्याला बायकोसाठी प्रिय नसून स्वतःसाठी प्रिय असतो. असा उत्कृष्ट अभ्यास बृहदारण्यक उपनिषदामध्ये दिलेला आहे. तिथे सत्य बोलायला शिकवलेलं आहे. पण आपण तसं करत नाही. तुझ्यासाठी तर सगळं चाललंय. कोणासाठी चाललंय सगळं? आपण काय म्हणतो? हे कोणासाठी करतोय मी सगळं? तुमच्यासाठी तर करतोय सगळं. कुठलाही जीव कधीही कोणासाठी काही करत नाही असं बृहदारण्यक उपनिषदात लिहिलेलं आहे. आणि आपण जर बारकाईने विचार केला तर आपल्यालाही ते लक्षात येईल. आणि हे सत्य बोलावं. मी तुमच्यासाठी करतोय काही? मी तुमच्यासाठी काही करत नाही. आपण कोणासाठी काही करत नाही, आपण आपल्यासाठी करत असतो. हे काय आहे? हे सत्य. म्हणजे आपलं जगणं हे कोणासाठी सुरू आहे? स्वतःसाठी सुरू आहे. आणि या स्वतःच्या जगण्यामध्ये राम कशात आहे? समाधी प्राप्त करण्यात. जिथपर्यंत आपण खोटारडेपणा करत राहतो की आम्ही तुमच्यासाठी जगतोय, आम्ही तुझ्यासाठी जगतोय, तुझ्यासाठी असं म्हणतोय, हे शरीरासाठी आपण जगत नाही, आपल्यासाठी आपण जगतो. हे शरीर, हे जे शरीर आहे हे आपल्यासाठी आहे. आपण या शरीरासाठी नाही आहे. पण आपण काय म्हणतो? आपण उलट म्हणतो. आपल्याला उलट वाटायला लागलंय किंवा आपण उलट दाखवतोय जगाला. याच्यामुळे मी असं वाटतंय आपल्याला, याच्यामुळे मी आहे असं जगाला दाखवतो आपण. कोणामुळे आपण आहे? याच्यामुळे मी आहे असं आपण जगाला दाखवतो. खरं तर आपल्यामुळे आणि आपल्यासाठी, ह्याच्यामुळे आणि याच्यासाठी आपण नाही आहे. इतका बदल आहे. आपल्यामुळे आणि आपल्यासाठी हे शरीर आहे, याच्यामुळे आणि याच्यासाठी आपण नाही. हे काय? हे सत्य आहे. ते पचायला अवघड आहे, वेळ लागतो थोडी. पण त्याच्याही पुढची गोष्ट आपल्यामुळे आणि आपल्यासाठी जरी आहे तर याच्या अपेक्षेने आपण अनंत जन्म फिरलोय. कारण आपल्याला याची अपेक्षा आहे ना, याची अपेक्षा आहे. नामरूपात्मक 14 भुवनांमध्ये अशा अनंत शरीरांची आपल्याला काय अपेक्षा आहे? त्यांची उपेक्षा झाली पाहिजे. हे आपण आधीच अभ्यासलं. समाधीचा अधिकारी कोण आहे, केव्हा आहे, कधी आपण होणार, हे नक्कीच पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्यासाठी हे काय, आपल्यामुळे हे, याच्यामुळे आपण किंवा याच्यासाठी आपण, हा भाव तर पहिल्यांदा नष्ट झालाच पाहिजे. पण त्यापुढे काय केलं पाहिजे? आपल्यासाठी हे कशाला? पहिल्यांदा ते माहित नाही, पण ते माहित झाल्यानंतर काय करायला पाहिजे? आपल्यासाठी हे कशाला? आपल्यासाठी काय पाहिजे? आपल्यासाठी आपणच पाहिजे. पण आपल्यासाठी दुसरं काहीतरी असावं असं वाटतं. हाच भाव आपल्याला समाधीकडे जाऊ देत नाही. बायका मुलांसाठी आपण जगतो. कोणासाठी जगतो? जे लोक दाखवतात जगताना. कोणासाठी जगतो आपण?
मरेपर्यंत तुम्ही कोणासाठी जगता, कोणासाठी जगणार आहात, किंवा मरेपर्यंत मनुष्य कोणासाठी जगतो. मरताना काय म्हणेल, अख्खा आयुष्य मी कोणासाठी जगलो, बायका मुलांसाठी जगलो. खरं आहे का खोटं आहे? हा, खोटं आहे. तुम्ही जरी परमार्थ करत असले तरी आता तुम्ही फक्त माझ्या समोर म्हणताय असं, पण घरी गेल्यानंतर सगळ्यांना काय सांगणार आहे, तुमच्यासाठीच. कोणासाठी केलंय हे सगळं, कोणासाठी केलं, कोणासाठी केलं, खरं सांगा. आपण कोणासाठीच काय केलेलं नाही असं म्हणून दाखवा घरी जाऊन. आपण यांच्यासाठी जगत नाही, आपण आपल्यासाठी जगतो, पण दाखवतो यांच्यासाठी. आणि असा एक माणूस आहे का? सगळेच अशी आहेत. म्हणून सगळेच एकमेकांना उल्लू बनवतात. त्याच्यामुळे जमते सगळ्यांचं, सगळेच फसवतात ना एकमेकांना. म्हणून पहिल्यांदा खरं बोलायला शिका. काय? पहिल्यांदा खरं बोलायला शिका. आणि मग हे सगळे आपल्यासाठी आहेत. कायसाठी आहेत? आपण यांच्यासाठी आहे का? हे सगळे आपल्यासाठी आहेत. मग आता हे सगळे आपल्यासाठी तर यांनी समाधी लागते का? नाही लागत. म्हणून मग यांची गरज नाही आपल्याला. खरं बोलल्यानंतर पुढची पायरी काय? यांच्यामुळे समाधी लागू शकत नाही ना. एक बायको काय 100 बायको करू, पण त्या बायकोमुळे समाधी तर लागली पाहिजे. ज्या पदार्थामुळे समाधी प्राप्त होत नाही त्या पदार्थाचं करायचंय काय? समाधी लागत नाही म्हणजे ज्या पदार्थामुळे, ज्या विचारांमुळे, ज्या कृतीमुळे आपलीच आपल्याला ओळख राहत नाही, आपलीच आपल्याला ओळख होत नाही, त्या पदार्थांचं, त्या विचाराचं, त्या कृतीचं करायचंय काय असं आपणच आपल्याला शिकवलं पाहिजे. म्हणजे विचारलं पाहिजे, हे असं केलं तर मलाच माझी ओळख होईल का, किंवा मलाच माझ्याशी सम होता येईल का. सम होणे म्हणजे विषम न राहणे. विषम म्हणजे काय? विषम म्हणजे आहे ब्राह्मण, आहे ब्राह्मण पण वागतो शूद्रासारखा, त्याला काय म्हणतात? विषम. तसं आहे सम पण राहत नाही सम, म्हणजे समाधी नाही. विषम गोष्टी करतो, विषम करतो, विषम गोष्टी करतो. काय करतो? विषम गोष्टींचा उल्लेख करतो म्हणजे सम राहत नाही. विषम गोष्टीचा काय उल्लेख करतो? देह नसताना स्वतःला देह समजतो, याला म्हणतात विषम. इंद्रिय स्वतः नसताना इंद्रियांनाच मी म्हणतो, माझं काहीच नसताना यांना माझं म्हणतो, हे सगळं विषम आहे. सम व्हायचंय आपल्याला. काहीच माझं नाही पण तरी आयुष्यभर माझं माझंच म्हणतो. आणि हे सगळ्यांना माहिती आहे बरं की मारताना आपल्या हाताला काहीच राहणार नाही, व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा. तरी सुद्धा इतकं पक्क आतमध्ये आहे की माझंच आहे. ह्यालाच म्हणतात विषमपणा. ह्यालाच काय म्हणतात? विषम. सम न राहणे. विषमपणा सोडला की समाधी लागणार आहे. जेवढं काही आपण माझं माझं समजलो, जेवढ्या केवढ्यांना आपण माझ्यासाठी समजलो, त्या सगळ्यांना आपल्याला सोडावं लागेल. सूर्याला स्वतःला पाहण्यासाठी दुसऱ्या सूर्याची गरज नसते, हे सर्वोत्कृष्ट तत्व आहे. पण ती सूर्यबुद्धी येण्यासाठीच हा सगळा अभ्यास आहे. अधिकार समाधीचा सर्वांना नाही, त्यालाच फक्त समाधीचा अधिकार आहे जो जागृत स्वप्न सुषुप्ती या अवस्थेबद्दल रस ठेवत नाही. जागा झालो काय, स्वप्नात गेलो काय आणि सुषुप्तीत गेलो काय, त्याला त्याच्यामध्ये रस नाही, त्याला समाधीत रस. समाधीत रस असणे म्हणजे समशी एकरूप होणे नाही, अधिष्ठानाशी सम होणे, याच्यामध्ये रस आहे. अधिष्ठान म्हणजे भगवंत, अधिष्ठान म्हणजे ब्रह्म, चराचराला व्यापलेला जो देव आहे, त्या देवाशी एकरूप होण्यामध्ये मला रस आहे. संकुचित, परिच्छिन्न, मर्यादित राहण्यात मला रस नाही. एकदेशी, संकुचित, परिच्छिन्न असं राहण्यामध्ये मला आवड नाही. अशी आवड निर्माण झाली पाहिजे. पण आपल्याला तशी आवड नाही. आपल्याला आपलं नामरूपात्मक अस्तित्व टिकवण्याची हौस आहे. आपलं नामरूपात्मक अस्तित्व या 3 लोकातून नष्ट व्हावं, त्रिकाळातून नष्ट व्हावं. 3 काळामध्ये, 3 लोकामध्ये आपलं नामरूपात्मक कुठलंही अस्तित्व राहू नये अशी इच्छा पाहिजे. कसली इच्छा पाहिजे? पण आपल्याला तर एखाद्याने थोडं जरी विचारलं नाही तरी फार राग येतो. काय आम्हाला विचारतच नाही, आपल्याला काही किंमतच नाही वाटतं ना. हा विषमपणा आहे. असा भाव असणाऱ्या महाराजांचं काही होऊ शकत नाही. महाराजांचं म्हणजे आपलं
आपल्याला किंमत किती असावी, आपली किंमत किती असावी आपल्याला जगामध्ये. जगात म्हटल्यावर घरातलं काही वेगळं सांगावं का? महाराज तुमचं ठीक आहे, तुमच्या पुढे आम्ही काही ऐकतो, पण घरातल्या लोकांचं आपण ऐकत नाही. कारण आपण घरात राजा आहोत. तुम्ही म्हटलं आम्ही सगळं ऐकतो, यांचं काय ऐकावं आम्ही? हा काय नाही, तू ऐकू नकोस, पण तो भाव जो आहे तो तुझं वाटोळं करणार आहे, तो विषमता आहे. तू ऐक नको ऐकू हा नंतरचा विषय. तुझा जो भाव आहे तो काय, तो विषम आहे. काय आहे? तुम्ही कोणाचं ऐकावं का नाही ऐकावं हे मी सांगत नाहीये. खरं विषमपणा कशात ते सांगतोय. त्रिलोकामध्ये आपल्याला कोणीच विचारू नये. कधी विचारू नये? कधी विचारू नये? कधीच विचारू नये. काय कायला तर काळजी आहे, मैतीला किती लोक येतील, दहाव्याला किती गोळा होतील. काय कायनी तर प्लॅनिंग करून ठेवले, 2000 तरी पत्रिका छापा बरं मी गेले, म्हणजे दहाव्याच्या. एवढे पण लोक काही उत्कृष्ट असतात. किती हाऊस आहे म्हणजे. आपण मेलो का जगलो कोणाला घेणं देणं नसावं, आणि आपल्याला घेणं देणं नसावं. मेला का जगला कोणालाच जगात घेणं देणं नसावं आपल्याविषयी. उलट लोकांनी म्हणावं तू मेला का गेला, आपल्याला काय करायचं आहे की नाही, असं पाहिजे. आपल्याला तर कावळ्यांनी पण विचारावं असं आपल्याला वाटतं. कावळं शिवलं नाही तर कसं व्हायचं. आपल्याला जगामध्ये कोणीही विचारू नये, आपली काही किंमत नसावी, आपली किंमत व्हावी शून्य. किती किंमत? शून्य. अहंकार किती झाला, किती प्रश्न सुटले. नुसतं एक भाव, किती प्रश्न सुटले. अख्ख्या जगामध्ये मारामारी, वादविवाद, गोंधळ कशामुळे? मला असं म्हणतो ह्याच्यामुळेच ना, त्याच्यामुळे चाललंय सगळं. आपल्याला किंमत शून्य असावी असा एकदा भाव आला, आणि जगातल्या कुठल्याही पदार्थाशी आपल्याला काहीही स्वारस्य नाही. जगातल्या कुठल्याही पदार्थांशी आता आहेत ते आहेत, आले ते आले, आले तर आले, नाही आले तर नाही. आता कशाशीही घेणं देणं नाही. कारण आता मला घेणं देणं कशाशी, आता मला माझ्याशी घेणं देणं. आता मला कळलं की हे सगळं घेणं देणं जे होतं ते माझ्यासाठीच होतं. म्हणून जर सगळंच माझ्यासाठीच होतं तर आता यांच्याशी घेणं देणं ठेवण्यापेक्षा माझ्याशी घेणं देणं ठेवतो ना. याला म्हणतात समाधीची इच्छा. समाधीची इच्छा म्हणजे काय? ज्याला कळलं की हे सगळं कोणासाठी होतं, यांच्यासाठी होतं का नाही. ज्याला कळलं आणि ज्यांनी ते स्वतःहून मान्य केलं की हे सगळं त्यांच्यासाठी नव्हतं, माझ्यासाठी होतं, तो पहिला महत्वाचा अधिकारी माणूस आहे. कारण हे मान्य करायला बराच वेळ जाते. कारण तो वारंवार लोकांना ऐकत असतो, तुमच्यासाठी केलं, तुमच्यासाठी केलं, तुमच्यासाठी केलं, आहे की नाही. वेदांताचा अभ्यास करणारे आणि खूप प्रगत म्हणवणारे सुद्धा असंच करतो बरं. हे सगळं तुमच्यासाठी केलं, तुमच्यासाठी केलं, हे पहिलं पुसलं पाहिजे. सगळ्यात पहिलं हे लक्षात घेतलं पाहिजे कोणासाठीच आपण काही केलेलं नाही. सगळं जे करत आलो अनंत जन्म हे फक्त स्वतःसाठी करत आलो. मग स्वतःसाठी हे सगळं जर होतं तर ह्यांच्याविषयी जास्त घेणं देणं का ठेवावं आपण. आपण स्वतःविषयीच स्वतःकडेच बघण्याची गरज आहे. म्हणून ज्यावेळेस स्वतःकडे बघण्याची गरज निर्माण होते, जेव्हा स्वतःकडे पाहण्याची इच्छा निर्माण होते, तेव्हाच तो समाधीचा अधिकारी. हे पुढे नंतर करायचं. हे काय करायचं ते करणार आपण, ते काय अवघड नाही. पण पहिला अधिकार समाधीचा कोणाला येईल, कधी येईल? स्वतःकडे पाहण्याची इच्छा. आणि स्वतःकडे पाहण्याची इच्छा तेव्हाच येते जेव्हा दुसऱ्याकडे पाहण्याची हौस संपते. चांगलं वाईट तर जाऊ देत, चांगलं का वाईट हा प्रश्न इथे नाहीच आहे. आपल्याला दुसऱ्याकडे पाहण्याची हौस संपली पाहिजे. दुसऱ्याकडे म्हणजे कुठं? 14 भुवनामध्ये कोणाकडे पाहण्याची हौस नाही. कारण हे सगळंच आपण भोगून आलो. आणि यांच्यासाठी भोगून आलो का? आपल्यासाठी आपण हे सगळं भोगू. मुलाबाळांसाठी आपण मुलंबाळ निर्माण केलेली नाही. बायकोसाठी म्हणून आपण लग्न केलेलं नाही. आपल्यासाठी लग्न केलं, आपल्यासाठी मुलं बाळ निर्माण, सगळं आपल्यासाठी आहे. काहीच त्यांच्यासाठी केलेलं नाही. पण मग काही लोक म्हणतात, काही म्हणतात की आम्ही एवढ्या हालापेष्ट्या सहन केल्या, तळ हाताच्या खोडाप्रमाणे वाढवला, त्याच्यात तुला आवड होती. काहींना दुःख भोगण्यातही आनंद वाटतो. खरं तसं नाही आहे. खरं काय आहे? स्वतःसाठी. मग सगळे म्हणजे स्वार्थी म्हणत हो, अख्खं जगच स्वार्थी आहे. सगळं स्व अर्थावर चाललंय. अख्खं जग कशावर चाललंय? स्व या अर्थावर सगळं जग नाचतंय. अख्खं जग कशावर नाचत आहे? स्व अर्थावर नाचत, बाकी कशावरही नाचत नाही. मग जर असं आहे तर ते खरं मान्य करावं. हे खरं बोलण्याची काय पाहिजे? आपल्याकडे ताकद पाहिजे. ही ताकद आली की समाधीचा अधिकार.
एवढी ताकद निर्माण करा, प्रयत्न करा. मग आपण या दृश्यानुविद समाधीचा विचार करू. काय करा? पहिल्यांदा समाधीचा अधिकार मिळवा. समाधीचा अधिकार कोणाला आहे? फक्त जो स्व घेऊन येईल त्याला आहे. जो राम देशपांडेंना घेऊन येतो त्या स्वला नाही. राम देशपांडेला घेऊन येणाऱ्या स्वला समाधीचा अधिकार नाही. काय? नवरा म्हणून जो येतो त्या स्वला, बायको म्हणून जी येते त्या स्वला, पापी पुण्यवान धर्म अधर्मवान असं काहीतरी म्हणून जो येतो त्याला हा समाधीचा अधिकार. मग एखादा म्हणे हे सगळं सोडून जर आला तर तो समाधीतच आहे ना, असं पण होऊ शकतो नाही का? तो काय लगेच समाधीत जाऊ शकत नाही. कारण समाधी ही जी अवस्था आहे ही चौथ्या देहाची आहे का 4 देहातीत आहे हे पण कळणं गरजेचं. समाधी ही अवस्था चौथ्या देहाची जर मानली तर हे नुसतं एवढं जरी कळून घेतलं तरी तो समाधीतच आहे. पण ती 4 देहाची नसून, चौथ्या देहाची नसून 4 देहाच्या पलीकडली अवस्था आहे. आणि ती प्राप्त करायची असेल तर पहिल्यांदा या चौथ्या देहावर यावं लागतं. याला ज्ञान असं म्हणतात. या पहिल्यांदा या देहावर यावं लागतं. दिसायला आपण कुठेही दिसू देत, दिसायला आपण स्थूल देहावर दिसो, सूक्ष्म देहावर दिसो, कारण देहावर दिसो, दिसायला आपण कुठेही असू दे, पण असायला स्ववर पाहिजे. आणि एकदमच 4 देहातीत जो स्व आहे त्याच्याशी आपल्याला अनुसंधान साधायचं आहे. समाधी कोणाशी साधायची आहे? खरी समाधीची साधायची आहे ती 4 देहातीत असलेल्या स्वशी साधायची. आणि आपण आता 4 देहातीत स्ववर नाही, चौथ्या देहातल्या स्ववर पण नाही, आपण खालच्या 3 देहातल्या स्वमध्ये आहे. पण तिथे सुद्धा त्या 3 देहामध्ये असलेल्या स्ववर नाही, तर त्या 3 देहामध्ये प्रतिबिंबित झालेल्या आणि त्याच्याही पेक्षा खाली घसरलेल्या कुठल्या तरी स्वमध्ये आहोत. म्हणून ते कमीत कमी खालचं जे गबाळ आहे तेवढंच काढा, कारण पुढचा प्रवास जो आहे तो महत्वाचा आहे. पण खालचं जर गबाळ निघत नसेल तर पुढे जाणं फार अवघड आहे. म्हणून आपण सर्वांना कमीत कमी चौथ्या देहातल्या स्वपर्यंत येता यावं स्वतःहून, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच्या कृपेनेच निर्माण झालेलं हे चिंतन त्या भगवंताच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण राहावं. सुखिया जा